हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर आज आपण इथे नारळी भात बनवणार आहोत। नारळी पौर्णिमानिमित्त आपण असा मस्त ओल्या खोबऱ्याचा आणि साजूक तुपातला इथे नारळी भात बनवणार आहोत। बस मी ज्याप्रमाणे इथे नारळी भात बनवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खूप छान लागतो। आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही साखरेत पण बनवू शकता, पण मी इथे गुळामध्ये बनवलेला आहे। मस्त असा टेस्टी आज आपण इथे ओल्या नारळाचा नारळी भात बनवणार आहोत। चला तर आता हा कसा बनवायचा हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी इथे आपण ते काजू घेतलेले, थोडेसे इथे बेदाणे घेतलेले आणि बदामाचे असे इथे काप करून घेतलेले, 1 चमचा भरून इथे इलायचीची पूड घेतलेली आहे। त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेले आहे आपण। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे पाऊण वाटी इथे मी गूळ असा बारीक किसून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही इथे चिरून घेतला तरी चालेल। किसण्याचा एक फायदा होतो की पूर्ण आपला जो किसलेला गूळ आहे तो पटकन इथे विरघळला जातो। असं हे सर्व आपल्या नारळी भाताला लागणारं साहित्य आहे। चला आता आपण इथे आता लगेच बनवायला घेऊया। ओलं खोबरं इथे मी जास्त घेतलेले, कारण आपण इथे नारळी भात बनवतोय त्यासाठी इथे ओलं खोबरं जास्त किसून घ्यायचं। गूळ मात्र इथे मी पाऊण वाटीच घेतलेला आहे। गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये कढई ठेवलेली, 1 चमचा वरून इथे तूप टाकून घेतलेलं आहे। तूप छान विरघळल्यानंतर इथे काजू आणि बदाम गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। मस्त असे छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजले ना की ते खरपूस लागतात। ज्या वेळेला आपण हा नारळी भात खातो ना त्यावेळेला ते असे मस्त असे भातासोबत आपल्याला त्याची एक टेस्ट एकदम क्रिस्पी लागते। इथे फक्त जास्त वेळ नाही, थोडाच वेळ आपल्याला त्याचा हलकासा एक कलर चेंज होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचे। एकदम काळे पण नाही करून घ्यायचे की ते कडवट नको लागायला। फक्त आपण इथे साधारण एक ब्राऊन कलर आला की लगेच काढून घेणार आहोत। इथे कलर एक हलकासा चेंज झालेला आहे आणि त्यानंतर इथे बेदाणे टाकून घ्यायचे। बेदाणे लगेच टाकायचे नाही, आपण आधी इथे काजू बदाम छान भाजून घेतल्यानंतरच इथे बेदाणे टाकायचे। बेदाणेला काही फारसा वेळ लागत नाही, ते पटकन फुलल्या जातात तुपामध्ये। आता हे छान झालेले आपण काढून घेऊया। कलर पण तुम्ही बघू शकता, मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। हे बघा इथे छान भाजले गेलेले आपण काढून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये अजून 1 चमचा इथे तूप गरम झाल्यानंतर इथे किसलेलं ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। हे ओलं खोबरं या तुपामध्ये छान एक हलकंसं इथे फ्राय करून घेणार आहोत। त्याचा जो ओलसरपणा आहे तो थोडासा या तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे आपण। तुपात भाजल्यानंतर काय होतं साजूक तुपामध्ये की जेव्हा आपण हा नारळी भात खातो ना, जो आपल्याला हा एक किसलेलं खोबरं असं मस्त दाताखाली आलं ना की छान असा तुपाचा स्वाद येतो त्या खोबऱ्यामध्ये पण। आता इथे आपण 1 मिनिट हे छान भाजून घेणार आहोत या तुपामध्ये। या तुपामध्ये छान भाजल्या गेलेलं आहे। आता हे छान भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच गूळ घालून घेतलेला आहे। आता तो गूळ पण आपल्याला इथे विरघळून घ्यायचा आहे याच्यामध्ये छान। ऑलरेडी आपण तो किसूनच घेतलेला आहे आणि पण 1 मिनिट ह्याच्यामध्ये जोपर्यंत विरघळेल तोपर्यंत इथे आपला गूळ छान इथे विरघळला गेलेला आहे। छान असाच विरघळला की त्यानंतर आपण आता इथे जो राईस इथे मी शिजवून घेतलेला आहे, इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हवं तर तुम्हाला जो आवडत असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। आता आपण इथे हा राईस टाकून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही गूळ घालण्याऐवजी तुम्ही इथे साखर यूज केली तरी चालेल। मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे खोबरं आणि हा गूळ या राईसला छान लागला गेला पाहिजे। मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये इलायचीची पावडर टाकून घेतलेली, त्याच्यामुळे त्या राईसचा एक नारळी भातचा स्वाद खूप छान येतो, खायला टेस्ट पण छान लागते। मी इथे अजून थोडीशी टाकून घेते। इथे आता आपण जे काजू बदाम फ्राय करून घेतलेले होते ते पण इथे मी ॲड केले। मी ज्याप्रमाणे इथे नारळी भात बनवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खूप छान लागतो। आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही साखरेत पण बनवू शकता, पण मी इथे गुळामध्ये बनवलेला आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। असंच सेम इथे जास्त फडफडीत पण नाही पाहिजे। इथे ना हा राईस जास्त इथे असा मोकळा पण नाही करायचा
आणि जास्त असा चिकट पण नाही करायचा. तुम्ही बघू शकता इथे असा माझा कसा झालेला आहे. सेम तसाच करून घ्यायचा, खायला खूप छान लागतो. आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. इथे मी अजून 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे. अजून 1 चमचा इथे टाकून घेतलेले आहे. आता तूप टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया. असा मिक्स करून घ्यायचा. कलर पण छान आलेला आहे, तेवढाच तो खायला पण छान लागतो. बनवणार ना तुम्ही पण, मी ज्याप्रमाणे बनवला त्याप्रमाणे समस्त गुळातला, साजूक तुपातला, इंद्रायणी तांदळाचा असा नारळी भात. आता आपल्या इथे छान मिक्स करून झालेला आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल नारळी भाताची तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा की तेही असा नारळी भात बनवू शकतील. आणि तुम्ही बनवा या नारळी पौर्णिमेला असा ओलं खोबरं आणि साजूक तुपातला नारळी भात. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.